राज्यात हनी ट्रॅपची इनसाइड स्टोरी। हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा। राज्याला हादरून सोडणाऱ्या हनी ट्रॅप प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय। ठाण्यातील एका होमगार्ड तरुणीने 72 उच्चपदस्थ अधिकारी, आमदार, खासदारांसह मंत्र्यांना हनी ट्रॅपच्या सापळ्यात अडकवून कोट्यावधींची खंडणी वसूल केल्याची चर्चा रंगली आहे। मात्र या हनी ट्रॅपची मोडस ऑपरेंडी नेमकी कशी आहे? 2016 मध्ये क्राईम ब्रांच अधिकारी म्हणून खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती। तुरुंगातून सुटल्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे या भागात जाळं पसरवलं। गरजू विधवा म्हणून अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना जाळ्यात ओढलं। हॉटेल मालकांशी संगनमत करून अधिकाऱ्यांसोबत गुप्त कॅमेराद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग केली। बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत 40 ते 50 लाखांच्या खंडणीची मागणी केली। याच हनी ट्रॅपमध्ये काही अधिकाऱ्यांनी खंडणी देऊन तडजोडी केल्या, मात्र काहींनी इब्रतीला घाबरून तक्रारीच दिल्या नाहीत। त्यामुळे होमगार्ड असलेल्या हनीचं फावलं आणि हनी ट्रॅपमध्ये अडकून अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली। आता या प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे। या प्रकरणाची गुप्तपणे चौकशी सुरू असल्याचं म्हटलं जात आहे। मात्र हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या होमगार्ड तरुणीसह आणखीन या प्रकरणात कुणाकुणाचा सहभाग आहे याच्या मुळापर्यंत जाऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाची CBI किंवा SIT मार्फत चौकशी होणार का, याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।